कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू काही माफी मागायला आलीस माझी? आतापर्यंत हे जे काही झालं त्याची माफी मागायला आलीस का? माझं लग्न मोडलं याची माफी मागायला आलीस का? तू माझ्याशी लग्न केलंस याची माफी मागायला आलीस? तू जरा शांत होशील का? हे बघ, गोष्टी आपण बोललो ना तर सॉल्व्ह होतील। गोष्टी शांतपणे सॉल्व्ह होणार नाहीयेत शिवा। हे ना असं बिचाऱ्यासारखं तोंड करून माझ्याकडे येऊ नकोस प्लीज। माहितीये तू काय चीज आहेस आणि तू काय करू शकतेस। आधी तू माझं लग्न मोडलंस, त्यामुळे दिव्या पळून गेली आणि आज आता इथे तू गुंड बोलवलेस। आशू, मी का असं करीन? का करीन? कारण तुला हिरो बनायचं असतं। सतत मारामारी करायची लोकांसमोर आणि हिरो बनायचं। आणि भाऊंना तर वाटतच ना तू आदर्श सून आहेस, अन्यायाविरुद्ध लढा देतेस वगैरे वगैरे। आशू, चुकीचं बोलतोय मी काही? हे बघ, तू ते मारामारी करून लोकांना वाटत असेल किंवा लोकांना फसवू शकत असशील, पण मला नाही फसवू शकत। मला काही फरक पडत नाही या गोष्टीने, कारण हे सगळं खोटं आहे। तुझा दिखावा आहे हा सगळा शिवा। तू इतकी स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं का मला? एखाद्याच्या घरात येण्यासाठी, एखाद्याच्या मनात घर करण्यासाठी तू वाटेल त्या थराला जाशील याची खात्री आहे मला। बस झालं। तू सगळ्या गोष्टीसाठी मला जबाबदार ठरवतोस। तू वाटेल ते बोलतोयस आणि मी काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी सगळं केलंय। आज ते गुंड आले होते ते मी बोलवले असं वाटतंय तुला? मी का करीन संपदा बरोबर असं? हा कोण वाटते तुला? मी गुंड आहे मी? शिवा, या सगळ्या गोष्टी बघता ना तू गुंडाच्या पलीकडे आहेस असं मला वाटतं। बस करा, बस झालं। मी काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही की हे सगळं मी केलंय। मी तुझं लग्न मोडलेलं नाहीये किंवा दिव्याला पळून जायला मी मदत केली नाही। ती माझी बहीण आहे। का कोण वागेल आपल्या बहिणीशी असं? आणि आज जे सगळं झालं त्यासाठी तू मला जबाबदार ठरवतोयस? हे ऐकून ना मला तुझी कीव येते खरंच। कारण तू मित्र होतास माझा, पण तू मला इतकंसं पण ओळखत नाहीयेस। नाही, माझंच चुकलं। मी ना तुला तेव्हाच उत्तर द्यायला पाहिजे होतं जेव्हा तू सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली वाजवलीस। तेव्हा मी गप्प बसले, काहीच बोलले नाही। तुला थोडं पण काही वाटलं नाही मला तेव्हा मारताना? एका मुलीच्या अंगावर हात उचलताना? मुलगी सोड रे, मुलगी सोड। मी तुझी मैत्रीण होते ना, काहीच वाटलं नाही। आणि ना मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं असं तर नव्हतंच। मी हे सगळं भाऊंसाठी केलं, त्यांची तुझ्याबद्दलची धडपड बघून केलं। ते तुझ्यासाठी जेवढं करतात ना तितकं कोणीच करत नाही। आणि मलाही असं लग्न करायचं नव्हतं, कधीच नव्हतं। पण असो, तुला ते कधीच कळणार नाही। मी फक्त आज जे झालं ना त्यासाठी सॉरी बोलायला आले होते, पण तू माझं कधीच ऐकून घेणार नाहीस हे मला माहित असायला पाहिजे होतं। फक्त राग करशील, करत राहा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।